So welcome back. In this lecture actually we have to complete the Morgan's experiment. T.H. Morgan conducted the experiment on a fruit fly. The scientific name is Drosophila melanogaster. Chromosome number twice n is equal to 8. And working with Drosophila, Morgan discovered that certain characters are sex linked. तो सर काही कॅरेक्टर सेक्स लिंक असतात म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला मला जे कॅरेक्टर आईवडिलांकडनं आले ते कोणी आणले? तो सर जीन्स. जीन्स कशावर बसून आले? सर क्रोमोझोमवर. म्हणजे जीन्स क्रोमोझोमवर लिंक्ड होते, बरोबर. आता क्रोमोझोम दोन प्रकारचे असतात, ऑटोझोम्स आणि सेक्स क्रोमोझोम्स. तो ज्या कॅरेक्टरचे जीन्स हे सेक्स क्रोमोझोमवर असतात तर त्या कॅरेक्टरच्या इनहेरिटन्सला म्हणतात सेक्स लिंक्ड इनहेरिटेंस किंवा सेक्स लिंकेज. नहीं समझे? सुनो. जैसे आपको हमें हमारे माता पिता से जो भी कैरेक्टर आए, जैसे कि रंग, हाइट, नॉस्ट्रिल, ईयरलोब, ब्लड ग्रुप, इंटेलिजेंस, जो भी कैरेक्टर आए वो कैरेक्टर के जो जीन्स थे वो क्रोमोझोम पे बैठे रहते. हाँ सर ये तो पता है. क्रोमोझोम तो दो प्रकार के रहते, ये भी पता है कि हमारी सेल में जो 46 क्रोमोझोम है उसमें से 44 जो है वो ऑटोझोम है. तो उस पे बैठ के जो जीन्स कैरेक्टर लाते दे आर ऑटोझोमली लिंक्ड. आणि जे एक्स आणि वाय क्रोमोझोम असतात ज्यांना सेक्स क्रोमोझोम म्हणतात तर त्याच्यावरही जीन्स असतात. तो ते जे जीन्स असतात त्यांना सेक्स लिंक्ड म्हणतात. आणि इनहेरिटन्स ऑफ दोज कॅरेक्टर हुज जीन्स आर प्रेजेंट ऑन सेक्स क्रोमोझोम इज सेक्स लिंक्ड इनहेरिटेंस या सेक्स लिंकेज. और पहली बार कुछ कैरेक्टर सेक्स लिंक्ड भी होते हैं. म्हणजे काही कॅरेक्टर सेक्स लिंक्डही असतात, म्हणजे त्याचे जीन हे सेक्स क्रोमोझोमवरही असतात. हे ज्याने डिस्कवर केलं तो मॉर्गन, T.H. मॉर्गन, थॉमस हंट मॉर्गन. सो ही डिस्कवर्ड सेक्स लिंकेज. हा नीट क्वेश्चन आहे, 2-3 वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. तो मला आज तुम्हाला शिकवायचा आहे की कसं मॉर्गननी सेक्स लिंकेज डिस्कवर केला आणि कोणते जीन एका क्रोमोझोमवर आहे, त्यातलं डिस्टन्स किती आहे, हे सगळं तुम्हाला मॉर्गन्स एक्सपेरिमेंट सांगतो. मतलब आप ये कहना चाहते कि मॉर्गन के एक्सपेरिमेंट से ये भी साबित हुआ कि माता पिता से बच्चों में कुछ कैरेक्टर्स आते जिनके जीन 6 क्रोमोझोम पे बैठ के आते. जी. और ये भी साबित होगा कि एक क्रोमोझोम पे जो भी जीन्स रहते दे आर सेड टू बी लिंक्ड एंड देयर टेंडेंसी टू इनहेरिट टुगेदर इट्स कॉल्ड एज लिंकेज. और कुछ लिंकेज मैंने आपको पहले भी बताया वो कंप्लीट लिंकेज रहते और कुछ लिंकेज रहते कि जो टूट जाते हैं ड्यू टू रिकॉम्बिनेशन. द थिंग दैट इज अगेंस्ट द लिंकेज इज रिकॉम्बिनेशन. ये सब हमारा हो गया है. तो फिर भी एक सैटरडे से लेके आज तक आई मीन 4-5 डेज का लैप्स हुआ है. इन बिटवीन हम लोगों ने और एक टॉपिक कंप्लीट कर दिया, लिविंग वर्ल्ड, जिस पे एक क्वेश्चन आता है. और हमने बायोलॉजिकल क्लासिफिकेशन नाम का चैप्टर भी शुरू कर दिया है. तो आपको वापस इस चैप्टर में उतारेंगे. भलेही तुम्ही तो व्हिडिओ पाहून टचमध्ये येऊ शकता, पण तरी एकदा आपल्याला पुन्हा वापस
इथपर्यंत आपण कसं पोचलं हे पाहायचं आहे. तर मी चॅप्टरच्या सुरुवातीपासून एक 10 मिनटात तुम्हाला चांगलं रिव्हिजन करून देतो. याचा अर्थ असा नाही की मला मॉर्गनचा एक्सपेरिमेंट पाहायचा आहे तुम्ही स्किप करून पाहतो, असं नाही. मी जे करतो आहे ते माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी आहे. की सर तुम्ही सेक्स लिंकेज आधी सांगितलं आहे पण तरी रिवाईज करताय, आमचा फायदा आहे, आम्ही ऐकणार आहे. तर मग मी ऑनेस्टली तुम्हाला प्रत्येक गोष्ट रिकॉल करून देतो, रिकॅप सांगतो. पहा, चॅप्टर नंबर 5, प्रिंसिपल्स ऑफ इनहेरिटेंस एंड वेरिएशन. चैप्टर के 2 हिस्से हैं. एक पहला हिस्सा जिस पे 2 क्वेश्चंस आते, 3 भी आ सकते. उस हिस्से का नाम हमने रखा था जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटेंस. और इस हिस्से में हमने क्या पढ़ा? पैटर्न ऑफ इनहेरिटेंस. इनहेरिटेंस म्हणजे ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग. आई वडिलांकडनं मुलांना कॅरेक्टर जे जातात तर त्याला काय म्हणतात? इनहेरिटन्स. ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पेरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग. तुमच्या आईबाबाचे कॅरेक्टर तुम्हाला आले, या ट्रान्समिशनला म्हणतात इनहेरिटन्स. बट इनहेरिटन्स हॅज सर्टन रूल. आईकडनं स्मॉल आय आला फॉर ओ ब्लड ग्रुप, वडिलांकडनं आय ए आला फॉर ए ब्लड ग्रुप. मग तुमचा ब्लड ग्रुप ए ओ थोडी होतो. मग रूल काय आहे? आउट ऑफ द 2 ॲलील और ॲलिलोमॉर्फिक जीन, 1 एक्सप्रेस फिनोटिपिकली कॉल्ड डॉमिनंट. दैट इज द फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटेंस कॉल्ड लॉ ऑफ डोमिनेंस. अब देखो, आप में स्मॉल आय म्हणजे ओ ब्लड ग्रुप, आय ए म्हणजे ए ब्लड ग्रुप, हे दोन्ही जीन तुमच्यामध्ये आहे की नाही? हो सर. तुम्ही उदाहरण दिलं की आईसाहेबांकडनं स्मॉल आय म्हणजे ओ ब्लड ग्रुपचा जीन आला, तो 9व्या क्रोमोझोमवर बसलेला आहे. वडिलांकडनं आय ए म्हणजे ए ब्लड ग्रुपचा जीन आला, तोही 9व्या क्रोमोझोमवर बसलेला आहे. आणि म्हणून या 2 जीन्सला आपण अलिलोमॉर्फिक जीन म्हणतो. हां, तो ये दोनों जीन आप में है? हाँ सर. साथ में है? बिल्कुल है. साइड बाय साइड है? हाँ. पर वो एक दूसरे को कभी टच नहीं करते, फ्यूज नहीं करते, मिक्स नहीं होते. दे मेंटेन देयर प्युरिटी. म्हणजे गोरा रंग, सावळा रंग, कर्ली हेअर, स्ट्रेट हेअर, ब्रॉड नॉस्ट्रिल, नॅरो नॉस्ट्रिल, फ्री इयरलोब, अटॅच इयरलोब, ओ ब्लड ग्रुप, ए ब्लड ग्रुप, असे आपल्यात आहे. पण ते कधी एकमेकाला दूषित करत नाही, कंटॅमिनेट करत नाही. ते त्यांची प्युरिटी मेंटेन करतात. पण जेव्हा तुम्ही गॅमिट फॉर्म करता, म्हणजे पुरुष स्पर्मॅटोजेनेसिस करून स्पर्म बनवतो, माता भगिनी oogenesis करून ओहम बनवतात. सो ॲट द टाइम ऑफ मियोसिस द 2 allelomorphic gene separate and pass into different gamete. म्हणजे तुमच्या आईसाहेबांकडनं ओ आला, वडिलांकडनं ए आला, तुमच्या दोन्ही जीन्स आहे, पण तुमच्या गमीटमध्ये दोन्ही नसतात. गमीट इज ऑलवेज हॅप्लॉइड. हा सेकंड लॉ आहे, लॉ ऑफ सेग्रिगेशन, ज्याला एक्सेप्शनच नाही. मग तिसरा लॉ होता इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. इंडिपेंडंट असॉर्टमेंटचा लॉ म्हणजे समजा कर्ली हेअर, फेअर कलर आईकडनं आला, स्ट्रेट हेअर, सावळा रंग वडिलांकडनं आला, तर तुम्ही जेव्हा गमीट फॉर्म कराल ते 4 प्रकारचे असतील. फेअर कर्ली, फेअर स्ट्रेट, ब्लॅक स्ट्रेट आणि ब्लॅक कर्ली. तो इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणजे पहिले सेग्रिगेशन आणि मग फ्री कॉम्बिनेशन. आणि याला मी कितीतरी उदाहरणं तुम्हाला दिले होते की पिवळा शर्ट, पिवळी पॅन्ट,
काळा शर्ट काळी पॅन्ट म्हणजे 2 ड्रेस कपाटात आहे. तुम्ही किती प्रकारचं कॉम्बिनेशन घालू शकता? सर 4 प्रकारचं. पिवळ्या शर्टवर पिवळी पॅन्ट, काळ्या शर्टवर काळी पॅन्ट, पिवळ्या शर्टवर काळी पॅन्ट आणि काळ्या शर्टवर पिवळी पॅन्ट. म्हणजे असं काही लिंकेज आहे का की पिवळा शर्ट तर पिवळीच पॅन्ट? नाही सर, त्याला म्हणतात फ्री कॉम्बिनेशन. हे सगळं आपण शिकलो होतो फर्स्ट पार्टमध्ये. पण जो मेंडल को नहीं मालूम, कुछ नए पैटर्न ऑफ इनहेरिटेंस, इनकम्प्लीट डोमिनेंस, कोडोमिनेंस, मल्टिपल अलील, प्लिओट्रॉपी, क्वांटिटेटिव्ह इनहेरिटन्स, हे सगळे आपण शिकलो. आणि मग अशा प्रकारे आपला कंप्लीट झाला फर्स्ट हाफ. मग टेस्टही झाले. मग आपण सुरू केला सेकंड हाफ. आणि सेकंड हाफचं नाव होतं क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. म्हणजे आईवडिलांचे कॅरेक्टर जे आपल्यामध्ये येतात, माता पिता के कैरेक्टर उनके बच्चों में जाते, इसमें क्रोमोसोम का क्या बेसिस है? जीन का तो बेसिस हमने देख लिया जो मेंडल ने कहा. तो क्रोमोसोमल बेसिस ऑफ इनहेरिटेंस ये सेकेंड हाफ का हमने नाम रखा. और ये टॉपिक मैंने कहा आपको 2 क्वेश्चंस देता है. और इसकी ऐसी शुरुआत करी थी मैंने फ्रॉम इंट्रोडक्शन. मी म्हटलं ऑल लिव्हिंग बीइंग ऑन द अर्थ आर मेड ऑफ सेल. सगळे सजीव कशाचे बनले? सेलचे. पण सेल तर 2 प्रकारचे आहे ना हो, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. तो जी प्रोकॅरियोटिक सेल आहे त्याच्यात सिंगल सर्क्युलर क्रोमोझोम असतो, त्याला म्हणतात न्यूक्लिओइड. आणि त्या सिंगल सर्क्युलर क्रोमोझोमवरती जीन्स असतात. म्हणजे सर प्रोकॅरियोट्स हॅव अ सिंगल क्रोमोझोम, इट इज सर्क्युलर इन शेप and all the genes are located on that single chromosome. पण जे यूकॅरियोट्स असतात, यूकॅरियोटिक सेल में ऑर्गनाइज न्यूक्लियस आहे आणि त्या न्यूक्लियसमध्ये असतात मिनी क्रोमोझोम, असे रॉड लाईक स्ट्रक्चर, जे तुमच्या माझ्या प्रत्येक सेलच्या न्यूक्लियसमध्ये आहे 46. तो यूकॅरियोटिक न्यूक्लियस कंटेन रॉड लाईक स्ट्रक्चर कॉल्ड क्रोमोझोम. अँड क्रोमोझोमवर असतात जीन्स. म्हणजे प्रोकॅरियोटमध्ये सिंगल क्रोमोझोम, यूकॅरियोटमध्ये मिनी क्रोमोझोम. आणि यूकॅरियोटच्या प्रत्येक क्रोमोझोमवर जे जीन असतात, सो द जीन प्रेझेंट ऑन 1 क्रोमोझोम आर सेड टू बी लिंक्ड. आणि म्हणून मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की हा एक क्रोमोझोम आहे आणि याच्यावर गोरा रंग, कर्ली हेअर, ब्राऊन आईज आणि बी ब्लड ग्रुप. सो गोरा रंग, कर्ली हेअर, ब्राऊन आईज आणि बी ब्लड ग्रुप असे जीन्स आहे. मग सांगा बरं या क्रोमोझोमवर किती जीन्स आहे? 4. मग आता याच्यातला फक्त गोरा रंग जाईल आणि बाकी थांबतील असं होईल का? नाही सर. तुम्ही आम्हाला एक्झाम्पल दिले की एका गाडीवरती 3 विद्यार्थी आहेत, दुर्दैवानं गाडी स्लिप झाली तर 3घही पडतील. एका बेंचवर 6 विद्यार्थी आहे, बेंच जर खाली पडला तर 6ही पडतील, कारण ते एका बेंचवर अटॅच आहेत, लिंक आहे. तो जीन विच आर लोकेटेड ऑन 1 क्रोमोझोम आर सेड टू बी लिंक and they have a tendency, जाएंगे तो साथ में. म्हणजे गोरा रंगासोबतच कर्ली हेअर, त्याच्यासोबतच ब्राऊन आईज, त्याच्यासोबतच बी ब्लड ग्रुप जाईल. सो टेंडन्सी ऑफ लिंक्ड जीन म्हणजे जीन्स ऑन 1 क्रोमोझोम, टेंडन्सी ऑफ लिंक्ड जीन टू पास टुगेदर, it's called linkage and such genes are called linked genes. अशी आपण एक इंट्रोडक्शन पाहिली की सर इनहेरिटन्स म्हणजे ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर. कोण ट्रान्सफर करते?
जीन्स ट्रान्सफर करतात. जीन्स कुठे असतात? क्रोमोझोमवर असतात. एका क्रोमोझोमवर जे जीन्स असतात ते लिंक्ड असतात. त्यांची टेंडन्सी वृत्ती क्या आहे? जाएंगे तो साथ में, त्याला लिंकेज म्हणतात. मग सर असं होईल का की ज्याचा ज्याचा गोरा रंग त्याचे कर्ली हेअर? हो. ज्याचा गोरा रंग आणि कर्ली हेअर त्याचे ब्राउन आईज? हो. जिसका गोरा रंग कर्ली हेयर ब्राउन आइज उसका बी ब्लड ग्रुप? हो, यदि वो कंप्लीट लिंकेज है तो. और लिंकेज अगर इनकम्प्लीट या पार्शल है तो आपको मैंने मियोसिस में पैकेटिनी में बताया, क्रॉसिंग ओवर, वो लिंकेज टूट जाता है. तो इंट्रोडक्शन नंतर आली क्रोमोझोमल थियोरी ऑफ इनहेरिटेंस. ये किसने कहा कि क्रोमोझोम पे जीन बैठे रहते इन अ लिनियर मैनर? म्हणजे ये कैसे पता कि माता पिता के कैरेक्टर उनके बच्चों में जीन्स ले जाते और जीन क्रोमोझोम पे बैठे रहते, और क्रोमोझोम हैज अ मेन रोल टू प्ले इन ट्रांसमिशन ऑफ कैरेक्टर, और क्रोमोझोम इज अ कैरियर ऑफ जीन. मैंने ये समझाने को आपको उदाहरण दिया कि 10 आपके घर मेहमान आए और उनकी बड़ी गाड़ी बाहर खड़ी है, मतलब वो गाडी में बैठ के आए, तो तसं क्रोमोझोमवर बसून जीन येतात. हे कोणी सांगितलं? सटन अँड बोवेरी. 1903 दे प्रपोज्ड क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. काय म्हणते क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स? काय म्हणणं आहे थिअरीचं? पहिलं म्हणणं आहे कि क्रोमोझोम के ऊपर जीन्स रहते अरेंज इन अ लिनियर मैनर. क्रोमोझोमवर जीन्स बसलेले असतात इन अ लिनियर मैनर. सो क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स प्रपोज्ड बाय सटन अँड बोवेरी. मला वाटतं यावर्षी आत्ता क्वेश्चन होता 13 सप्टेंबरला. तुम्हाला मी क्वेश्चन पेपर पाठवला आहे की क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स वॉज प्रपोज्ड बाय सटन अँड बोवेरी 1903. ही थिअरी काय म्हणते? पहिले तर म्हणते की क्रोमोझोमवर जीन असतात इन अ लिनियर मैनर. अब मैंने कहा कि सटन एंड बोवेरी को पूछो कि आर यू श्योर दैट द जीन्स आर लोकेटेड ऑन क्रोमोझोम? आर यू डैम श्योर? दे सेड नो. We have not seen, we are not sure. How come you said then genes are present on chromosome arranged in linear manner? जर तुम्ही श्योर नहीं है, तुम्हाला खात्री नहीं, तुम्ही म्हटलं कसं? तो उन्होंने कहा कि द सिमिलर और पैरेलल बिहेवियर ऑफ जीन एंड क्रोमोसोम कंपेल्ड अस टू प्रपोज दैट जीन्स आर लोकेटेड ऑन क्रोमोसोम. कोणता सिमिलर बिहेवियर पाहिला? तो देखो, in a somatic or body cell every chromosome is present twice, so genes are also present twice. In gamete of an organism every chromosome is present once, gene is also present once. म्हणजे बॉडी सेल जी डिप्लॉइड असते त्याच्यात प्रत्येक क्रोमोझोम 2 वेळा असतो, जीनही 2 वेळा असतो, म्हणजे जीन क्रोमोझोमवर असतो. गमीटमध्ये प्रत्येक क्रोमोझोम एकच वेळा असतो, म्हणजे पहिला 1 वेळा, दुसरा 1 वेळा, तिसरा 1 वेळा, चौथा 1 वेळा, 5वा 1 वेळा, 11वा 1 वेळा, 20वा 1 वेळा, 22वा 1 वेळा, 23वा 1 वेळा, प्रत्येकजण एकच वेळा. तर जीनही एकचदा असतो. मग एकचदा क्रोमोझोम एकचदा जीन असतो, याचा अर्थ जीन क्रोमोझोमवर असतो. मियोसिस 1 के एनाफेज 1 में जब क्रोमोसोम का होता सेग्रीगेशन तो जीन का भी होता सेग्रीगेशन. तर मी तुम्हाला मस्त उदाहरण दिलं की 2 खुर्च्या आहेत, 2 विद्यार्थी आहेत, खुर्च्या सरकवल्या, विद्यार्थी सरकले, तर विद्यार्थी खुर्चीवर बसलेले होते. So this similar behavior led them to think in that direction and they proposed chromosomal theory of inheritance. नंतर अगर क्रोमोसोम पे जीन बैठे हैं तो one must know everything about
क्रोमोझोम. जर क्रोमोझोमवर जीन बसलेले असतात आणि आपल्याला आईकडून 23 क्रोमोझोम येतात आणि वडिलांकडनं 23 क्रोमोझोम येतात. आईच्या ओहमच्या न्यूक्लियसमध्ये हे 23 असतात, वडिलांच्या स्पर्मच्या न्यूक्लियसमध्ये हे 23 क्रोमोझोम असतात. असे 23. माता के 23 क्रोमोझोम पे माता के 25,000 जीन है और पिता के 23 क्रोमोझोम पे पिता के 25,000 जीन है. और ये 23 क्रोमोझोम हमको आपको आते हैं. तो वी मस्ट नो अबाउट द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. आणि म्हणून मी डिटेलमध्ये तुला क्रोमोझोम शिकवला की प्रोकॅरियोटिक सेल कंटेन सिंगल क्रोमोझोम, यूकॅरियोटिक सेल कंटेन मेनी क्रोमोझोम, बट द नंबर ऑफ क्रोमोझोम इज स्पेसिफिक. Every species has fixed number of chromosome, as if humans have twice in 46. Pea plant have twice in 14. Drosophila has twice in 8. Like this. क्रोमोझोम कशाचा बनलेला असतो? तो सर आपने सेल चैप्टर में बताया कि ये जो क्रोमोझोम है इसमें 50% है हिस्टोन प्रोटीन, 8.5% है नॉन हिस्टोन प्रोटीन, 40% है डीएनए. सर एका क्रोमोझोम मध्ये किती डीएनए असतात? एक क्रोमोझोम में एक डीएनए लपेटा हुआ. एकदम सोप्या भाषेत सांगू का? टेलरचं रील असतं की नाही, तर कागदाची पुंगळी म्हणजे हिस्टोन नॉन हिस्टोन आणि लपेटलेला धागा म्हणजे डीएनए. मग एका पुंगळीमध्ये 400 मीटर धागा असतो. तर तसं एका क्रोमोझोममध्ये एक डीएनए असतो. तर 46 क्रोमोझोममध्ये 46 डीएनए असतात. बरं, मग क्रोमोझोममध्ये 50% हिस्टोन, 8.5% नॉन हिस्टोन, 40% डीएनए आणि 1.5% आरएनए असतो. मग 50 आणि 40 90 आणि हे 10 100. तो मैंने स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम आपको बहुत आराम से बताया. क्रोमोझोम नंबर, क्रोमोझोम साइज, क्रोमोझोम शेप अँड देन स्ट्रक्चर. मग आपण हे बघितलं की सर माझा लहान भाऊ किंवा माझी ताई 8वीत असेल 10वीत असेल, त्यांनी म्हटलं की क्रोमोझोम कसा असतो सांग. तर म्हणा आपल्या कुठल्याही सेलमध्ये, बॉडीच्या कुठल्याही सेलमध्ये न्यूक्लियस असतो. ऑल बॉडी सेल्स हॅव न्यूक्लियस अँड द न्यूक्लियस कंटेन 46 क्रोमोझोम. तर कसा असतो क्रोमोझोम? तर असा काढायचा. तो हा आहे एक क्रोमोझोम. तो हा आहे सेंट्रोमियर आणि हे त्याचे 2 आर्म्स. मग हा सेंट्रोमियर मधात असेल तर मेटासेंट्रिक, थोडा बाजूनं असेल तर सब मेटासेंट्रिक, एंडच्या जवळ असेल तर अक्रोसेंट्रिक, एंडवर सेंट्रोमियर असेल तर टिलोसेंट्रिक. मग सर ये जो क्रोमोझोम आपने निकाला इसमें ये ऐसे डीएनए रहता क्या? हो, एक डीएनए रहता एक क्रोमोझोम में. अब ये क्रोमोझोम है तो ये क्या है? जर हा क्रोमोझोम आहे तर हे काय आहे? मग हे 2 क्रोमोझोम आहे का? नाही. हा जो डीएनए आहे
या डीएनएचं झालं यस फेजमध्ये रेप्लिकेशन, डुप्लिकेशन. म्हणजे या डीएनएची ही झेरॉक्स कॉपी आहे आणि म्हणून याला म्हणतात सिस्टर क्रोमॅटिड्स. सिस्टर क्रोमॅटिड्स. फक्त फरक काय आहे, हा जो क्रोमोझोम आहे ना त्याचं झालं डुप्लिकेशन. म्हणजे सर इथे जर कॅपिटल ए असेल तर इथंही कॅपिटल एच आहे, इथं जर आय बी असेल तर इथंही आय बीच आहे, सेम असतं. तो ऐसे मैंने अच्छे से आपको बताया स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. आणि मग मी तुम्हाला शिकवलं स्ट्रक्चर ऑफ सेक्स क्रोमोझोम. आफ्टर दैट वी स्टडीड द स्ट्रक्चर ऑफ सेक्स क्रोमोझोम. तो देखो मैंने कहा कि हमारी हर सेल के न्यूक्लियस के अंदर 46 क्रोमोसोम्स है और उसमें से 23 मैटरनल और 23 पैटर्नल है. उसको आसान करने के हेतु हमने कहा कि फर्स्ट फ्रॉम मदर, फर्स्ट फ्रॉम फादर, सेकेंड फ्रॉम मदर, सेकेंड फ्रॉम फादर, say third from mother, third from father, and so on. Say 22nd from mother, 22nd from father, and 23rd from mother and 23rd from father. म्हणजे सर तुम्ही असं म्हणता की बॉडीच्या प्रत्येक सेलच्या न्यूक्लियसमध्ये जे 46 क्रोमोझोम असतात त्याच्यातले 23 आईकडनं आणि 23 वडिलांकडनं असतात. मग समजा आईचा पहिला, वडिलांचा पहिला, आईचा दुसरा, वडिलांचा दुसरा, असं करत करत 23 आईचा आणि 23 वडिलांचा. म्हणजे प्रत्येक क्रोमोझोम किती वेळा आहे? 2 वेळा. ज्या सेलमध्ये प्रत्येक क्रोमोझोम 2 वेळा असतो किंवा क्रोमोझोमचे 2 सेट असतात त्याला डिप्लॉइड सेल म्हणतात आणि त्या ऑर्गॅनिझमला डिप्लॉइड ऑर्गॅनिझम म्हणतात. जे गमीट असतं ना त्याच्यात प्रत्येक क्रोमोझोम एकच वेळा असतो. अब सुनो, देयर आर 46 क्रोमोझोम और 23 पेयर. 46 क्रोमोझोम किंवा 23 पेयर असतात. आउट ऑफ विच 22 पेयर और 44 क्रोमोझोम. म्हणजे 46 पैकी 44 किंवा 23 पेयर पैकी 22 पेयर. तो ह्या ज्या 22 पेयर आहे यांना म्हणतात ऑटोझोम्स. आणि ह्या मेल फिमेलमध्ये सेम असतात. म्हणजे एक ताई असेल, एक दादा असेल, म्हणजे तुम्ही आणि तुमची बहीण यांच्यात हे 44 जे असतात ना ते सेम असतात. बिकॉज दे हॅव नथिंग टू डू विथ द सेक्स. द जीन लोकेटेड ऑन ऑटोझोम आर कॉल्ड ऑटोझोमली लिंक्ड. म्हणजे ऑटोझोमला चिपकलेले, ऑटोझोमसोबत येणारे. and the character transferred by the gene present on autosome is autosomal linkage or autosomal linked inheritance. म्हणजे सर जे 22 जोड्या आहे किंवा 44 क्रोमोझोम आहे ते स्त्री पुरुषामध्ये सारखे असतात. हो, त्यांना स्त्री पुरुषाशी म्हणजे सेक्ससोबत काही देणं घेणं नाही. त्याच्यावर जे जीन असतात ते बॉडी कॅरेक्टरसाठी असतात. आणि ते जे जीन या 22वर असतील ना, 22 पेअरवर, त्यांना ऑटोझोमसोबत लिंक्ड असलेले म्हणजे ऑटोझोमली लिंक्ड जीन्स म्हणतात. आणि ते जे कॅरेक्टर इनहेरिट करतात त्याला ऑटोझोमल लिंकेज म्हणतात. मग सर याच्यावरून जे कॅरेक्टर येतात ते ऑटोझोमल लिंकेज आणि सेक्स क्रोमोझोमवर बसून जे येतील ते सेक्स लिंकेज. तो द लास्ट पेयर, 23rd पेयर or these 2 chromosome are called sex chromosome.
तो सेक्स क्रोमोझोम आर एक्स क्रोमोझोम अँड वाय क्रोमोझोम. मग आपण स्ट्रक्चर ऑफ सेक्स क्रोमोझोम पाहिलं. एक्स क्रोमोझोम इज लॉंग, वाय क्रोमोझोम इज शॉर्ट. एक्स क्रोमोझोम इज 5 मायक्रोमीटर, वाय क्रोमोझोम इज 2 मायक्रोमीटर. एक्स क्रोमोझोम इज प्रेझेंट इन मेल ॲज वेल ॲज फिमेल, वाय इज प्रेझेंट ओनली इन मेल. एक्स क्रोमोझोम इज मेटासेंट्रिक, वाय इज acrocentric. More euchromatin or genes on X chromosome, less euchromatin or genes on Y chromosome, only 231. मग आपण म्हटलं की द लोअर पार्ट ऑफ X and Y आर मॉर्फोलॉजिकली जेनेटिकली सिमिलर. म्हणजे X क्रोमोझोम आणि Y क्रोमोझोम यांचे हे जे खालचे पार्ट आहे ते मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली काय आहे, सिमिलर आहे. म्हणजे वॉट एव्हर द जीन्स आर प्रेझेंट ऑन लोअर पार्ट ऑफ एक्स दे मे बी देअर ऑन वाय अँड व्हाईस वर्सा. म्हणजे एक्सच्या खालच्या पार्टवर जे जीन असतील ते वायवर असू शकतात, वायच्या खालच्यावर असतील ते एक्सवर असू शकतात. का? कारण ते देवाणघेवाण करतात, एक्सचेंज करतात. तर यांना आपण म्हटलं होतं होमोलॉगस सेगमेंट. The lower part of X and Y chromosome is called homologous segment, and the genes present on homologous segment are called XY linked gene. Recessive XY linked gene causes serious genetic disorder, total color blindness, retinitis pigmentosa आणि kind of nephritis. नंतर आपण म्हटलं अप्पर पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम, अप्पर पार्ट ऑफ वाय क्रोमोझोम आर नीदर मॉर्फोलॉजिकली आयडेंटिकल नॉर जेनेटिकली सिमिलर. दे डू नॉट पेअर इन झायगोटिनी अँड डू नॉट एक्सचेंज इन पॅकेटिनी. एक्स आणि वायचा जो वरचा पोर्शन आहे तो दिसायलाही सारखा नाही, जेनेटिकली सारखा नाही, तो पेअरही होत नाही आणि एक्सचेंजही करत नाही. मग एकाच्या डब्यावर गोबीची भाजी आहे, एकाच्या डब्यावर टमाट्याची भाजी आहे. मग त्यांनी देवाणघेवाण केलं नाही तर मग याची भाजी वेगळी, त्याची भाजी वेगळी असते. तसं द जीन प्रेझेंट ऑन अप्पर पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम, द जीन प्रेझेंट ऑन नॉन होमोलॉगस सेगमेंट ऑफ एक्स क्रोमोझोम आर कॉल्ड एक्स लिंक्ड जीन. मग आता जेव्हा केव्हा एक्स लिंक्ड किंवा सेक्स लिंक्ड, एक्स लिंक्ड किंवा सेक्स लिंक्ड हा जेव्हा शब्द तुम्ही ऐकाल तेव्हा काय म्हणायचं? सर जसं कानाने ऐकलं एक्स लिंक्ड जीन किंवा सेक्स लिंक्ड जीन तर आम्ही म्हणू असा जीन जो अप्पर पार्ट ऑफ एक्सवर असतो. मग त्याला एक्स लिंक्डच का म्हणतात सांगा बरं? तो वायवर जाऊ शकतो? नाही. त्याला जायचं असेल पुढच्या पिढीत तर याच्यावर बसूनच जावं लागेल. तो एक्स से बंद गया म्हणून एक्स लिंक्ड जीन. द जीन प्रेझेंट ऑन अप्पर पार्ट ऑफ वाय क्रोमोझोम आर कॉल्ड वाय लिंक्ड जीन्स. आता पहा ये वाई लिंक्ड जीन्स जो है क्या उसके अलील एक्स पे हो सकते? नहीं. अपर पार्ट ऑफ एक्स पे जो जीन है वो एक्स लिंक्ड, क्या उसके अलील वाई पे हो सकते? नहीं. हे वरचे पार्ट पेअरही होत नाही, एक्सचेंजही नाही करत. सदियों से सदियों तक ये एक्स के साथ ही बंधे हैं और ये वाय के साथ ही बंधे हैं. म्हणून हे एक्स लिंक, हे वाय लिंक आणि हे एक्स वाय लिंक. मग सर इथे एखादा जीन आहे वो तो एक्स पे है, वो क्यों एक्स लिंक नहीं? अरे भाई वो जा सकता ऑन वाय ड्युरिंग क्रॉसिंग ओव्हर. मग असं आपण कंप्लीट केलं स्ट्रक्चर ऑफ सेक्स क्रोमोझोम, एक्स आणि वाय क्रोमोझोम. आणि नंतर आपण स्टार्ट केलं लिंकेज आणि त्याच्यावर पूर्ण
चैप्टर डिपेंड आहे. नाउ द नेक्स्ट टाइटल इज लिंकेज. तो देखो हम लोग रिवाइज कर रहे, ये ऑलरेडी हम लोग सीख चुके हैं पहले. तो सुनो, जीन्स विच आर प्रेजेंट ऑन वन क्रोमोझोम आर सेड टू बी लिंक टू ईच अदर. एका क्रोमोझोमवर जे जीन्स असतात ते एक दुसऱ्यासोबत लिंक असतात, अटॅच असतात. तो दे आर कॉल्ड लिंक्ड जीन अँड दे हॅव अ टेंडन्सी टू पास टुगेदर. धिस टेंडन्सी इज कॉल्ड लिंकेज. काय समजलं? तो सर तुम्ही असं म्हटलं की एका क्रोमोझोमवर जे काही जीन्स असतात ते लिंक्ड आहे आणि ते सोबत जाणार पुढच्या पिढीमध्ये, याला म्हणतात लिंकेज. तो लिंकेज इज टेंडन्सी ऑफ लिंक्ड जीन टू इनहेरिट टुगेदर इनटू द ऑफस्प्रिंग. लिंकेज इज ऑफ टू टाइप. Complete linkage, that is very strong, and incomplete or partial linkage, that is loose, can be separated. तो सर आप कहते कि लिंकेज दो प्रकार का है, कंप्लीट एंड इनकम्प्लीट. तो पहले देखो कंप्लीट लिंकेज क्या है. लिंक्ड जीन, लिंक्ड जीन म्हणजे एका क्रोमोझोमवरचे. लिंक्ड जीन विच आर व्हेरी क्लोजली प्लेस्ड अँड दे कॅनॉट बी सेपरेटेड ड्युरिंग क्रॉसिंग ओव्हर अँड दे ऑलवेज पास टुगेदर. लिंक्ड जीन्स विच आर क्लोजली प्लेस्ड and they do not separate and they pass together represent complete linkage. आता मी समजून सांगतो. फर्ज करो कि ये एक क्रोमोझोम है और इस क्रोमोझोम पे दो जीन्स है, कैपिटल ए, कैपिटल बी. So the gene which are present on one chromosome are said to be linked. म्हणजे ए आणि बी काय झाले? लिंक्ड आहे अँड दे आर क्लोजली प्लेस्ड. अगदी जवळजवळ आहे. आता हा दुसरा क्रोमोझोम, याच्यावरही दोन जीन आहे, स्मॉल ए, स्मॉल बी. सो स्मॉल ए स्मॉल बी भी लिंक्ड है and they are also very closely placed. तो पहा आता what is complete linkage. Linked gene which are closely placed on chromosome and they remain together, do not separate during crossing over and they pass together into the progeny, represent complete linkage. देखो अब मान के चलो कि ये एक व्यक्ती है, हा एक माणूस आहे, याला त्याच्या आईकडनं हा तिसरा क्रोमोझोम आला आणि याला त्याच्या वडिलाकडनं हा तिसरा क्रोमोझोम आला. ठीक आहे. तो सर तुम्ही असं म्हणता की हा जो व्यक्ती आहे त्याला आईकडनं तिसरा आणि वडिलांकडनं तिसरा, म्हणजे तिसऱ्याची पेअर. दे आर मॉर्फोलॉजिकली similar, genetically also similar. So a pair of chromosome which is morphologically and genetically similar is called homologous chromosome. तो ही झाली homologous chromosome ची जोड़ी. तो एक व्यक्ति है, उसको अपनी माँ से तीसरा क्रोमोजोम और अपने पिता से तीसरा क्रोमोजोम आया और माँ के तीसरे पे जीन है कैपिटल ए कैपिटल बी और पिता के तीसरे पे है स्मॉल ए एंड स्मॉल बी. आता पहा बरं, आर दे लोकेटेड ऑन वन क्रोमोझोम? यस. सो दे आर लिंक्ड अँड दे आर व्हेरी क्लोजली प्लेस्ड. तो यांची टेंडन्सी आहे की जाएंगे तो साथ में, हे सेपरेट होतच नाही. पहा आता हा जो क्रोमोझोम नंबर 3 आहे
हा आपण इथे काढला, क्योंकि अब उसका हो गया डुप्लीकेशन, रेप्लिकेशन. मी मगाशी सांगितलं हा तिसरा क्रोमोझोम आहे ना, तर हा सुद्धा तिसराच क्रोमोझोम आहे. मग दोघांमध्ये फरक काय आहे? आता क्रोमोझोमचं झालं रेप्लिकेशन, म्हणजे त्याच्यात जो DNA आहे तो झाला डबल. मग पहा बरं आता याच्यावर हे कोणते जीन होते सर? कॅपिटल ए कॅपिटल बी, म्हणजे इथंही कॅपिटल ए कॅपिटल बी. ये जो उसका पॅटर्नल क्रोमोझोम आहे त्याला त्याच्या वडिलाकडनं आला होता, त्याच्यावर होता स्मॉल ए आणि स्मॉल बी. त्याही क्रोमोझोमचं झालं रेप्लिकेशन. स्मॉल ए स्मॉल बी, स्मॉल ए स्मॉल बी. आता झायगोटिनीमध्ये होते पेअरिंग, पॅकेटिनीमध्ये होते क्रॉसिंग ओव्हर, पण इथं क्रॉसिंग ओव्हर व्हायला जागाच नाही. म्हणजे हा कॅपिटल ए, हा कॅपिटल बी, हा स्मॉल ए, हा स्मॉल बी, याच्यात एक्सचेंज व्हायला जागा नाही. जीन्स आर व्हेरी क्लोजली प्लेस्ड, म्हणजे यांची जोडी आता फुटत नाही. जोडी कोणाची आहे सर? कॅपिटल एची कॅपिटल बी सोबत, स्मॉल एची स्मॉल बी सोबत. म्हणजे पिवळा शर्ट पिवळी पॅन्ट, काळा शर्ट काळी पॅन्ट, आणि ही जोडी आता फुटत नाही. तर आता पहा, जेव्हा होईल सेकंड मिओसिस, त्याची ॲनाफेज 2, तेव्हा हा क्रोमॅटिड सेपरेट होईल, हा क्रोमॅटिड सेपरेट होईल. मग पहा कॅपिटल ए कॅपिटल बी, हा क्रोमॅटिड सेपरेट होईल, कॅपिटल ए कॅपिटल बी, स्मॉल ए स्मॉल बी, स्मॉल ए स्मॉल बी. म्हणजे काही नवीन आहे का? नाही सर. पहले भी कॉम्बिनेशन कॅपिटल ए कॅपिटल बी स्मॉल ए स्मॉल बी. इथंही पहा ना, 100% कॅपिटल ए कॅपिटल बी, 100% स्मॉल ए स्मॉल बी. नवीन काहीच नाही. तुम्ही पुन्हा लक्षात ठेवा बरं, पिवळा शर्ट पिवळी पॅन्ट आहे, येलो शर्ट येलो पॅन्ट, येलो शर्ट येलो पॅन्ट, ब्लैक शर्ट ब्लैक पैंट, सो ब्लैक शर्ट ब्लैक पैंट, ब्लैक शर्ट ब्लैक पैंट. चलो हम लोग इंसान का एग्जाम्पल लेते. ये जो व्यक्ति है, उसकी माँ से जो तीसरा क्रोमोसोम आया, तो उसकी माता गोरे रंग की और कर्ली हेयर वाली है. तो ए गोरा रंग आणि बी कुरळे केस, हे कॉम्बिनेशन आहे. रंग गोरा तर केस कुरळे, कुरळे केस तर रंग गोरा. आणि याला याच्या वडिलाकडून जे जीन आले ते आहे सावळा रंग आणि सरळ केस. तो सावला रंग तो सीधे बाल तो सावला रंग. जब इस व्यक्ति ने मियोसिस करके गमीट्स बनवाए तो क्या कुछ नया कॉम्बिनेशन बना? नहीं. गोरा रंग कुरळे केस, गोरा रंग कुरळे केस, ओरिजिनल कॉम्बिनेशन. सावला रंग स्ट्रेट हेयर, सावला रंग स्ट्रेट हेयर, असा असतो कंप्लीट लिंकेज. म्हणजे याच्यात नवीन कॉम्बिनेशन बनत नाही, पॅरेंटल कॉम्बिनेशनच राहतात, जसाचा तसा क्रोमोझोम. म्हणजे याला याच्या आईकडनं जसा आला ना, तर हा याच्या मुलांनाही तसाच पाठवून राहिला, कॅपिटल ए कॅपिटल बी. इसको अपने पिता से आया स्मॉल ए स्मॉल बी, तो गमीटद्वारे याच्या मुलांनाही चालला स्मॉल ए स्मॉल बी. नवीन काहीच नाही. सो सुनो व्हॉट इज कंप्लीट लिंकेज. तो सर आता समजलं की लिंक्ड जीन म्हणजे एका क्रोमोझोमवरचे जीन, लिंक्ड जीन विच आर व्हेरी क्लोजली प्लेस्ड अँड दे कॅनॉट बी सेपरेटेड ड्यू टू क्रॉसिंग ओव्हर. इट रिप्रेजेंट अ कंप्लीट लिंकेज. आता व्हाट इज इनकम्प्लीट लिंकेज. अब देखो, मैंने एग्जाम्पल बनाया आपके लिए. देखो, इस व्यक्ति को उसके माता से तीसरा क्रोमोझोम और उसके पिता से तीसरा क्रोमोझोम, म्हणजे या व्यक्तीला त्याच्या आईकडनं तिसरा क्रोमोझोम आणि वडिलांकडनं, तुम्हाला मलाही असतं.
आईकडचा तिसरा, वडिलांकडचा तिसरा, म्हणजे तिसऱ्याची जोडी म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोम. आता जर हे जीन दूर दूर असते, सो ये दोनों एक ही क्रोमोझोम पे है, हाँ सर, लिंक्ड जीन, बट दे आर वाइडली प्लेस्ड. इथे पहा कॅपिटल ए कॅपिटल बी अगदी जवळ आहे, आणि इथे पहा बरं कॅपिटल ए कॅपिटल बी, म्हणजे डिस्टन्स जास्त आहे. तो इसे अपनी माँ से जो क्रोमोझोम आया तीसरा, यहाँ है गोरा रंग और यहाँ है कर्ली हेयर. इसको जो पिता से क्रोमोझोम आया तीसरा, यहाँ है सावला रंग और ये है स्ट्रेट हेयर. आता काय फरक पडला सर? द लिंक्ड जीन आर वाइडली प्लेस्ड. तो सुनो, व्हाट इज इनकम्प्लीट लिंकेज? लिंक्ड जीन which are widely placed, linked gene which are widely placed and can be separated during crossing over, it is a incomplete linkage. It is a incomplete linkage. देखो, या तिसऱ्या क्रोमोझोमचं रेप्लिकेशन झालं. सो कॅपिटल ए कॅपिटल ए, कॅपिटल बी कॅपिटल बी, स्मॉल ए स्मॉल ए, स्मॉल बी, झालं रेप्लिकेशन. यस फेज ऑफ इंटर फेज. तो हा तिसरा क्रोमोझोम आहे, हाही तिसराच आहे. मी 1000 वेळा सांगितलं की फक्त या डीएनएचं झालं रेप्लिकेशन. अब देखो, दे पेयर ड्यूरिंग zygotomy and exchange during pachygyny. तो अब देखो, कैपिटल ए कैपिटल बी स्मॉल बी ह्या झाल्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम, आणि यांचं झालं क्रॉसिंग ओव्हर. इनका हुआ क्रॉसिंग ओव्हर. लेट मी ड्रॉ इट प्रॉपरली. असं झालं क्रॉसिंग ओव्हर, और दोनों ने एक्सचेंज कर दिया. म्हणजे यहां है स्मॉल बी, यहां है कॅपिटल बी. तो हा तुकडा इकडे गेला कॅपिटल बी, आणि हा तुकडा इथे आला स्मॉल बी. झालं एक्सचेंज. कॅपिटल बी इकडे गेला, स्मॉल बी इकडे आला. आता येईल सेकंड मिओसिस, त्याची ॲना फेज 2. तर तेव्हा ह्या 4 क्रोमॅटिड होतील सेपरेट. तर पहा बरं, कॅपिटल ए कॅपिटल बी, कॅपिटल ए पण स्मॉल बी, स्मॉल ए कॅपिटल बी, स्मॉल ए स्मॉल बी. किती गमीट आहे? 4. गोरा रंग कर्ली हेयर, गोरा रंग स्ट्रेट हेयर. झालं नवीन कॉम्बिनेशन. जोडी फुटली ना. तुम्ही समजून घ्या, खूप सोप्या भाषेत सांगतोय. अरे बाबा, जोडी कोणाची आहे रे? सर कॅपिटल ए कॅपिटल बीची. पहा बरं इथे, सर कॅपिटल ए स्मॉल बी. म्हणजे आता जीनचं काय झालं? सेपरेशन. सो कॅपिटल ए कॅपिटल बी, कॅपिटल ए स्मॉल बी, स्मॉल ए कॅपिटल बी, स्मॉल ए स्मॉल बी. जोडी कोणाची आहे? सर कॅपिटल ए कॅपिटल बी आणि स्मॉल ए स्मॉल बी. पहा, स्मॉल ए स्मॉल बी, कॅपिटल ए कॅपिटल बी. पण हे जे दोन तयार झाले
रिकॉम्बिनेशन, नवीन कॉम्बिनेशन बनले. का बनले? क्रॉसिंग ओव्हर झालं. का झालं? कारण जीन्स दूर होते. म्हणजे द लिंक्ड जीन्स आर वाईडली सेपरेटेड और वाईडली प्लेस्ड, आणि म्हणून ते सेपरेट झाले ड्युरिंग क्रॉसिंग ओव्हर. या लिंकेजला म्हणतात इनकम्प्लीट लिंकेज. मग इथे कसा होता? कंप्लीट. गोरा रंग तर कुरळे केस आणि सावळा रंग तर स्ट्रेट हेअर. इथे असं कंपल्सरी आहे का? नाही सर. इथे पहा, गोरा रंग आणि स्ट्रेट हेअर, सावळा रंग आणि कर्ली हेअर. म्हणजे आपल्या कपड्यांच्या भाषेत येलो शर्ट येलो पॅन्ट, ब्लॅक शर्ट ब्लॅक पॅन्ट. हे कॉम्बिनेशन कसे आहे सर? पॅरेंटल. पॅरेंटल म्हणजे ओरिजिनल. आणि नवीन कॉम्बिनेशन येलो शर्ट ब्लॅक पॅन्ट, ब्लॅक शर्ट येलो पॅन्ट. हे झाले नवीन कॉम्बिनेशन. मेंडलियन रिकॉम्बिनेशन्स वेयर बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओव्हर. तो मैंने कई बार बताया कि मेंडल वॉज अहेड ऑफ हिज टाइम. ही वॉज ट्रूली जीनियस. दैट फेलो हैज़ नेवर सीन द क्रोमोझोम. ही वॉज नॉट नोईंग द जीन्स. पण त्याला जे F2 जनरेशनमध्ये भेटले होते 6 out of 16 न्यू कॉम्बिनेशन, तर ते हे असतात न्यू कॉम्बिनेशन. म्हणजे हा जो माणूस आहे तो किती प्रकारचे गमीट बनवतो? 4 प्रकारचे. या माणसाचा जिनोटाईप सांगा बरं काय आहे सर? याचा जिनोटाईप आहे कॅपिटल A स्मॉल a, कॅपिटल B स्मॉल b. पहा बरं आता याचे गमीट कॅपिटल A कॅपिटल B, कॅपिटल A स्मॉल b, स्मॉल a कॅपिटल B, स्मॉल a स्मॉल b. असेच पाडतो की नाही आपण गमीट? मग सर याचा इथं हाच जिनोटाईप आहे, कॅपिटल A स्मॉल a, कॅपिटल B स्मॉल b. पण आता याचे गमीट पहा बरं, कॅपिटल A कॅपिटल B आणि स्मॉल a स्मॉल b. नवीन काही बनलं नाही. का? कारण जीन्स होते व्हेरी क्लोजली प्लेस्ड. हे असते व्हॉट इज कम्प्लीट अँड व्हॉट इज इनकम्प्लीट लिंकेज. सो वन वे ऑफ स्टडिंग द लिंकेज इज that linkage is of two type, complete, incomplete. एक प्रकार जो लिंकेज क्लासिफाय करण्याचा आहे तो प्रकार आहे, 2 प्रकारचा लिंकेज आहे. कंप्लीट लिंकेज जिथं जीन सेपरेट होणार नाही, कॅपिटल A कॅपिटल B, स्मॉल a स्मॉल b. आणि दुसरा इनकम्प्लीट लिंकेज, when the linked gene are widely placed, they can be separated during the act of crossing over. सो त्याला आपण इनकम्प्लीट लिंकेज म्हटलं. मग ते कसं झालं होतं सर? कॅपिटल A कॅपिटल B, स्मॉल a स्मॉल b. पण कॅपिटल A स्मॉल b आणि स्मॉल a कॅपिटल B नवीन कॉम्बिनेशन बनतात इकडे. तो सर व्हेनेवर द जीन्स आर क्लोजली प्लेस्ड, कंप्लीट लिंकेज. वाइडली सेपरेटेड, इनकम्प्लीट लिंकेज. तो स्ट्रेंथ ऑफ लिंकेज इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टेंस बिटवीन द जीन. तो सर ये कैसे बोल दिया कि स्ट्रेंथ ऑफ लिंकेज इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स? जितकं कमी डिस्टन्स तेवढा लिंकेज स्ट्रॉंग म्हणजे कंप्लीट. जेवढं जास्त डिस्टन्स तेवढा लिंकेज लूज म्हणजे इनकम्प्लीट. ये एक तरीका है सीखने का. तो सर हे असं दिसतात का जीन्स की जवळ आहे की दूर आहे? नाही, हे आपल्याला प्रिझ्यूम करावं लागतं पर्सेंटेज ऑफ रिकॉम्बिनेशनच्या आधारे. ते मॉर्गन्स एक्सपेरिमेंटमध्ये मी सांगेल. पहा इथं रिकॉम्बिनेशन्स किती आहे? 1.3%.
1.3% म्हणजे 1013, 2026 फक्त. म्हणजे सर नवीन कॉम्बिनेशन 1000 मध्ये फक्त 13, 2000 मध्ये फक्त 26, आणि बाकीचे काय आहे ओरिजिनल. म्हणजे हा लिंकेज कसा आहे, कंप्लीट आहे. मेंडलला काय रेशो भेटला होता सर, 9:3:3:1. म्हणजे 9+1 10 out of 16 ओरिजिनल पॅरेंटल कॉम्बिनेशन आणि 6 out of 16 न्यू कॉम्बिनेशन. 6 out of 16 म्हणजे किती % होते सर? 6 out of 16 म्हणजे होते, समजा 6 out of 16 into 100, तो दिस इज 3, दिस इज 8, 300/8, 37.5%. 37.5% म्हणजे जीन्स दूर दूर आहे. तो पहा इथं रिकॉम्बिनेशन किती आहे, 1.3% म्हणजे जवळ आहेत जीन. आणि मेंडलच्या केसमध्ये किती होते, 6 out of 16, तो 16 मध्ये 6 म्हणजे 100 मध्ये 37.5 म्हणजे 1000 मध्ये 370. तो याच्यावरून समझता कि जीन जवळ है कि दूर है, वो मैं मॉर्गन की केस में बताऊंगा. तो अभी मैंने सिर्फ आपको बताया कि लिंकेज इज ऑफ 2 टाइप, कंप्लीट लिंकेज एंड इनकम्प्लीट लिंकेज. नाउ अनदर वे ऑफ क्लासिफाइंग द लिंकेज इज ऑटोसोमल एंड सेक्स लिंकेज. तो लिंकेज म्हणजे काय, तो सर लिंकेज म्हणजे टेंडन्सी ऑफ लिंक्ड जीन, टेंडन्सी ऑफ अ लिंक्ड जीन टू पास टुगेदर. जाएंगे तो साथ में, हम सभी एक क्रोमोसोम पे बैठे हैं और हम सभी साथ में जाएंगे, दिस इज कॉल्ड लिंकेज. तो मग ह्याचे हे 2 प्रकार कसे, ऑटोझोमल अँड सेक्स लिंकेज. बघा हा एक क्रोमोझोम आहे आणि याच्यावर A, B, C, D जीन्स आहेत. द जीन लोकेटेड ऑन 1 क्रोमोझोम आर लिंक्ड एंड देयर टेंडेंसी टू पास टुगेदर इज लिंकेज. और अगर ये क्रोमोझोम कोई ऑटोझोम है तो ऑटोसोमल लिंकेज, और यदि ये क्रोमोसोम X या Y है तो सेक्स लिंकेज. मग आता डेफिनेशन ऑफ ऑटोसोमल लिंकेज इज टेंडन्सी ऑफ अ लिंक्ड जीन लोकेटेड ऑन ऑटोसोम टू पास टुगेदर इज कॉल्ड ऑटोसोमल लिंकेज. डिफाइन सेक्स लिंकेज. सर टेंडन्सी ऑफ अ लिंक्ड जीन प्रेझेंट ऑन सेक्स क्रोमोसोम टू पास टुगेदर. म्हणजे हे जीन कशावर बसून चालले, सेक्स क्रोमोझोमवर बसून चालले, दॅट इज कॉल्ड सेक्स लिंकेज. अँड सेक्स लिंकेज वॉज डिस्कवर्ड बाय मॉर्गन इन ड्रॉसोफिला. सेक्स लिंक्ड कॅरेक्टर मी शिकवणार आहे. तो सेक्स लिंकेज म्हणजे काय सोप्या भाषेत, सर जे जीन सेक्स क्रोमोझोमवर बसलेले असतात, म्हणजे एक्सवर नाही तर वायवर, आणि ते सोबत जातात त्याला काय, किंवा त्याच्यावर बसून जातात त्याला सेक्स लिंकेज म्हणतात. आणि ऑटोझोमवर बसून गेले तर ऑटोझोमल लिंकेज म्हणतात. म्हणजे जसं एक इनोवा गाडी आहे आणि एक ST बस आहे, बरोबर. मग ST मधले जे 25 लोक आहे ते कोणासोबत बांधले गेले आहे, सर ST सोबत. मग ते 25चे 25 नागपूरला STतून जातील आणि हे 7 लोक जे इनोवामध्ये आहे ते इनोवात बसून नागपूरला जातील. वो इनोवा के साथ बंदे हैं. तो समजा ST म्हणजे ऑटोझोम आणि इनोवा म्हणजे सेक्स क्रोमोझोम.
सो इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर विथ सेक्स क्रोमोझोम इज कॉल्ड सेक्स लिंकेज. तो सर कंप्लीट इनकम्प्लीट झालं, ऑटोसोमल सेक्स लिंकेज झालं. अब मैंने दूसरे तरीके से आपको ये आज टेबल निकाल के दिया. आशा है ये टेबल आप ड्रॉ करोगे. आता कंप्लीट लिंकेज तुला माहिती आहे ना? हो सर. काय होते कंप्लीट लिंकेज? सर क्रोमोझोमवरती जीन एकदम जवळ असतात आणि ओरिजिनलच कॉम्बिनेशन राहतात. म्हणजे कॅपिटल ए कॅपिटल बी. सर कॅपिटल ए तर कॅपिटल बी, कॅपिटल बी तर कॅपिटल ए. म्हणजे गोरा रंग तर कोरडे केस आणि कोरडे केस तर गोरा रंग. बरं, इनकम्प्लीटही माहीत आहे. हो सर. अब ये जीन रहते एक दूसरे से दूर आणि इथं बनतात नवीन कॉम्बिनेशन. अब देखो, कंप्लीट लिंकेज मे बी ऑटोझोमल और सेक्स लिंकेज. म्हणजे हे जे कम्प्लिटली लिंक्ड जीन आहे जवळजवळ ते ऑटोझोमवर असतील तर ऑटोझोमल कंप्लीट लिंकेज. आणि जर ते एक्स किंवा वायवर असतील तर सेक्स कंप्लीट लिंकेज. म्हणजे कशावर आहे आणि स्ट्रेंथ किती आहे त्या हिशोबानं. तो सर सेक्स लिंकेज मे बी कंप्लीट. हां, दे कॅनॉट बी सेपरेटेड ड्युरिंग क्रॉसिंग ओव्हर. एक्झाम्पल एक्स लिंकेज आणि वाय लिंकेज. सर समजलं नाही. बघा, the gene which are present on upper part of X chromosome are said to be सर X linked. मग ते जाऊ शकतात का वायवर? नहीं. तो सदियों से सदियों तक वो किस पे बैठ के जाएंगे? सर X वरच बसलेले आहे, X सोबतच जातील. म्हणजे X लिंकेज कसा आहे? कंप्लीट आहे, कंप्लीट सेक्स लिंकेज आहे. वाय लिंकेज कसा आहे? सर हाही इकडे नाही जाऊ शकत. म्हणजे वाय लिंकेज सुद्धा कंप्लीट सेक्स लिंकेज आहे. पण जे जीन लोअर पार्ट ऑफ एक्स आणि वायवर असतील ते दे कॅन बी सेपरेटेड ड्युरिंग क्रॉसिंग ओव्हर, क्योंकि निचले पार्ट कैसे है? होमोलॉगस. तर म्हणून एक्स वाय सेक्स लिंकेज जो असतो तो कसा असतो? इनकम्प्लीट असतो. म्हणजे हा जो सेक्स लिंकेज आहे हा एक तर असेल कंप्लीट, एक तर असेल इनकम्प्लीट. कंप्लीट कधी? जेव्हा जीन अप्पर पार्ट नॉन होमोलॉगस सेगमेंट ऑफ एक्स अँड वायवर असतील. आणि इनकम्प्लीट कधी? जेव्हा ते लोअर पार्ट ऑफ एक्स अँड वायवर असतील. तो ये हमने पूरा किया. रिवाइज लक्ष ठेवा, एक्स वाय लिंकेज कसा असतो? इनकम्प्लीट सेक्स लिंकेज असतो. आणि एक्स लिंकेज किंवा वाय लिंकेज कसा असतो? कंप्लीट सेक्स लिंकेज असतो. आता आपण बरोबर कुठपर्यंत आलो आहे? सेक्स लिंकेज. तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हा एक्सपेरिमेंट पाहू.